नमस्कार. आज 1 जानेवारी 2026. आज नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. तर आज बरेच लोकांना मी बघितलं की काही विश करताना पुढच्या वर्षी काय करायला हवं याचं रिझोल्यूशन करतात. तर काही मागच्या वर्षाला थँक्यू म्हणत आहेत. मागच्या वर्षीच कसं अवघड गेलं, कसं त्यांनी स्वतःला सावरलं याच्या काहीतरी कहाण्या सांगत आहेत. आणि काहींना काहीतरी करायचं आहे. म्हणजे कुणीतरी म्हणतं आहे की माझी मेंटल हेल्थ चांगली करणार, कुणीतरी म्हणतं आहे मी माझी फिजिकल हेल्थ चांगली करणार, माझं आयडियल वेट गेन करणार, माझं स्किन केअर रुटीन झालं पाहिजे, मी इतक्या स्किल्स शिकल्या पाहिजे जेणेकरून मला जास्त पैसे मिळतील. तर सगळ्यांना काहीतरी भविष्यात हवं आहे किंवा मागे काय झालं आहे याच्यावरती इंट्रोस्पेक्ट करत चालली. पण आपण एक गोष्ट विसरतो की आज काय चालू आहे, आज आपल्या हातात आहे की नाही. म्हणजे आपण काहीतरी नेहमी करण्याच्यामध्ये असतो, डुईंग फॉर्ममध्ये असतो, पण आपण स्वतः जे आहोत ते खूप कमी वेळा दाखवतो. म्हणजे मला सगळ्यांना माझं एक बेटर व्हर्जन पाहिजे आहे, बेटर व्हर्जन तयार करायचं आहे. ही आशा असणं म्हणजे माझं आजचं जे व्हर्जन आहे त्याच्यासोबत मी अनहॅपी आहे किंवा त्याच्यासोबत मी सॅटिस्फाईड नाही आहे, ही गोष्ट आपण विसरतो. तर आज जो आहे तोच खरा आपल्याकडचा वेळ आहे. भविष्यात येणारा वेळ किंवा मागे गेलेला वेळ हे दोन्हीही आपल्या हातातले नाही आहेत. तर आजमध्ये मी जी आहे ती मला आवडते का, मी जे काही करते आहे त्याच्यासोबत मी सॅटिस्फाय आहे का, हे चेक करणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे कसं आपण आजच्या घडीला आजच्या आपल्या स्वतःचा जो काही फॉर्म आहे त्याच्यासोबत आपण स्टेडी राहू शकतो का, त्याच्यासोबत आपण पीसफुल राहू शकतो का, त्याच्यासोबत आपण काम राहू शकतो का, आणि हे करण्याचे काय उपाय असू शकतात याच्याकडे आपण थोडंसं जास्त लक्ष द्यावं. भविष्याचा विचार करणं चांगली गोष्ट आहे, एक रोडमॅप असणं चांगली गोष्ट आहे. पण भविष्यात काहीतरी झाल्यावरती मी खुश होणार, भविष्यात काहीतरी अचीव केल्यानंतरच माझी व्हॅल्यू आहे, या ताणामध्ये आज गमावणं हे कुठेतरी जास्त नुकसानीचं कारण आहे. थँक्यू. तर सगळ्यांना न्यू इयरच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षात जसे असाल तसे राहा, स्वतःला ॲक्सेप्ट करा आणि सॅटिस्फाय राहा. थँक्यू.